बुल्ढाना छत्रपति शिवाजी महाराज की जयंती को लेकर शहर में जोरदार तैयारियां शुरू हो गई है। शिव जन्मोत्सव के अवसर पर जगह जगह भगवा झंडे, शिवाजी महाराज की विभिन्न प्रकार की प्रतिमाएं और साज सजावट का सामान बिक्री के लिए उपलब्ध है। शहर में उत्सव का माहौल दिखाई दे रहा है और लोग बड़े उत्साह से खरीदारी कर रहे हैं। शिव जयंती को दीपावली की तरह मनाने की परंपरा के चलते बाजारों में खास रौनक देखी जा रही है। माझं नाव दीपक जैन। मी जवळपास 15 वर्षापासून हा व्यवसाय करतो। म्हणजे जेव्हा रोडवर कोणी व्यवसाय करत नव्हतं तेव्हा तेव्हापासून आमची दुकान आहे आणि आता दिवसेंदिवस लोकांचं मागणी वाढत चाललेली आहे आणि त्या अनुषंगाने म्हणजे एक दिवाळीच्या सणासारखा शिवजन्मोत्सव साजरा होत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही गिरायकाची जशी मागणी आहे त्यांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडीनुसार वस्तू आणलेल्या आहेत आणि झेंड्यातमध्ये थोडी किमतीची वाढ पण होत आहे। काही झेंडा 25 रुपयापासून आहे, 50 रुपयाला आहे, 150ला आहे, 300ला आहे, असे जवळपास 550 ते 800 रुपयापर्यंत आमच्याकडे झेंडे उपलब्ध आहेत। कोणकोणते सामान आहे? गळ्यातल्या रुद्राक्षाच्या माळा आहेत, त्याच्यात शर्टाला लावायचे बॅचेस आहेत, बोटातल्या तांब्याच्या अंगठ्या आहेत, लॉकेट आहेत, मोबाईलला लावायचे स्टिकर आहे, जिजामाताचे, संभाजी महाराजचे, राजमुद्राचे आणि शिवाजी महाराजांचे वेगवेगळे लॉकेट, परत राजमुद्राचे लॉकेट, संभाजी महाराजांचे राजमुद्राचे लॉकेट आहेत, शिवाजी महाराजांचे लॉकेट, जिजामाताचे वेगवेगळ्या व्हरायटीचे पितळच्या प्लेटमधले कोरलेले इचिंग आर्ट कला त्याला म्हणतात ते सुद्धा लॉकेट आमच्याकडे उपलब्ध आहे, जे तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही। प्रतिसाद दरवर्षी चांगला आहे, पण आता आज समजेल म्हणजे शेवट आता बुलढाण्यात अशी गोष्ट आली की लोकांना सर्व वेळेवर उपलब्ध पाहिजे। जे नवीन व्यापारी आहेत त्यांना वाटतं प्रतिसाद चांगला नाही, पण प्रतिसाद हा फक्त आपल्याला 18 तारखेलाच बघायला मिळतो। आमच्या दरवर्षीच्या अनुभवावरून 17 तारखेला एवढा प्रतिसाद राहत नाही, 15-16ला नाही राहत, पण 18 तारखेला भरपूर विक्री होते, भरपूर व्यवसाय होता आमचा।